नमस्कार, प्रेम जिव्हाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय सुक्या बोंबलाची चटणी। तर हे बोंबील कसे कापून घ्यायचे हे मी तुम्हाला दाखवले आणि ते बोंबील सगळे मी कापून घेतले। आता आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता हे बोंबलाची मस्त सुकी चटणी करणार आहोत। आता बघू शकता इथे मी बोंबलाचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत। एका बोंबलाचे 4 तुकडे असे करून घेतले आणि स्वच्छ पण करून घेतले। आता याला आपण आता इथे पाहे बोंबील मी मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेत। एका बोंबलाचे असे 4 तुकडे करून घेतले आणि स्वच्छही करून घेतले, त्याचे डोकं शेपूट वगैरे काढून घेतले। आता इकडे ना मी इथे तवा गरम करून घेतलाय, त्या तव्यावर आपण हे बोंबील भाजून घ्यायचे। गॅस फास्ट केलाय आणि तव्यावर हे छान बोंबील भाजून घेऊया। आता तुम्ही बघू शकता बोंबील छान भाजलेत आणि बोंबलाला असे वरती असे काळे काळे डाग आलेत। याचाच अर्थ की हे आपले बोंबील छान भाजून झाले। आता आपण हे बोंबील ना सगळे काढून घेऊया, एका प्लेटमध्ये काढून घेऊ। एका भांड्यामध्ये पाणी टाकले आणि हे बोंबील ना भाजून घेतले ते या पाण्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आणि स्वच्छ असे 1-2 पाण्याने हे आपण धुवून घेऊया। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकू। बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरून घेतला हा कांदा, हा याच्यात परतून घेऊया। आता छान बारीक चिरून घ्यायचा कांदा, म्हणजे तो पटकन नरम होतो। आता कांद्याचा रंग थोडा चेंज झाला आणि कांदा नरम पण पडलाय छान। आता याच्यामध्ये पेस्ट टाकू। पेस्ट पण छान कांद्यावर परतून घेऊया। मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो पण कांद्याबरोबर छान आता परतून घेऊया। याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकू, अर्धा चमचा हळद, धण्याची पावडर, हलवानी मसाला 1 चमचा आणि काश्मीरी लाल तिखट 1 चमचा। पाण्याचा एकही थेंब न घालता आपण ही बोंबलाची चटणी करणार आहे, मस्त चमचमीत। बघू शकता कांदा टोमॅटो छान नरम पडला, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं। आता याच्यातच मी 2-3 कोकम टाकते आणि बारीक गॅस करून, आता बारीक गॅस केला मी, बारीक गॅस करून याला वाफेवर 2 मिनिट आता आपण झाकण काढून बघूया। तर बघू शकता अशा पद्धतीने ही आपली बोंबलाची मस्त चमचमीत चटणी बनवून तयार आहे। याला ना टोमॅटोचं पाणी सुटतं म्हणून यात पाणी नाही टाकायचं, वाफेवरच 2-3 मिनिटं याला शिजवून द्यायचे आणि बोंबील 4-5 मिनिटाचं पाण्यामध्ये ना भिजवून ठेवायचे, म्हणजे ते बोंबील नरम पडतात। आधी आपण भाजलेले पण असतात आणि पाण्यामध्ये टाकून ठेवल्याने बोंबील छान असा नरम पडतो। हे बघा इथे मस्त ही आपली बोंबील पण छान शिजले, हे बघा एकदम मस्त मऊ शिजलाय। आता मी गॅस करते बंद आणि आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। मस्त अशी ही आपली चमचमीत बोंबलाची चटणी, अशी चमचमीत आपली ही बोंबलाची चटणी बनवून तयार आहे। आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, म्हणजे छान डिश दिसेल। तर अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा आणि खायला पण मस्त लागते, ही चविष्ट लागते, झटपट होणारी आहे। टिफिनसाठी किंवा कधी तोंडाला चव बिव नसेल तेव्हा पण ही चटणी करून खाऊ शकतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। टाटा बाय बाय।